कशा आहात तुम्ही? मजेत आहात ना? आय होप तुम्ही सगळेजण छान मजेत असाल। तर आज आपण करणार आहे सोयाबीनची बिर्याणी, सोया चंक्स सुद्धा म्हणतात त्याला आणि सोयाबीनची वडी सुद्धा म्हणतात। तर सोयाबीनच्या वड्याची बिर्याणी करणार आहे आपण। तर मी सोयाबीनची वडी कधीही खाल्ली नाही, कुठेच खाल्ली नाही, इथे ना तिथे म्हणजे माझ्या माहेरी खाल्ली ना सासरी खाल्ली। तरी पण ना भरपूर जण म्हणतात की खूप जास्त टेस्टी होते आणि खायला एकदम भारी लागते, जस्ट लाईक अ नॉन व्हेज। तर म्हटलं चला एकदा करून बघावं। आणि मी सोयाबीनची बिर्याणी ही फर्स्ट टाइम करणार आहे, तर याच्या आधी मी कधीही खाल्ली नाही। आणि चला तर मग आता ना आपण ती सोयाबीनच्या वड्याची बिर्याणी करूया। आणि काय माहिती कशी होणार आणि कशी नाही, कारण की फर्स्ट टाइम करत आहे मी। तर चला तर मग आता ना आपण ती रेसिपी करूया। चला। सोया चंक्स 6 ते 7 वेळा धुवून मी त्याला भिजवून ठेवलेला आहे। दही घेतलेला आहे, एव्हरेस्ट मसाला, कांदा, फ्रेश पुदिना, सांबार, टोमॅटो, लसूण अद्रक पेस्ट, 2 हिरवी मिरची आणि हा धना जिरा मी पॅनवरती गरम केला आणि त्याला कुटून घेतलं खलबत्त्यामध्ये। तमालपत्र, तेजपत्ता, मोठी इलायची, स्टार फूल, मिरा आणि लवंग आणि इथे मसाल्याचा आहे। तर आता आपण या दहीला छान फेटून घेऊया आणि मॅरिनेशनची तयारी करूया। तर याच्यामध्ये मी काश्मीरी लाल मिर्च टाकून घेत आहे, नंतर हळद, धनिया पावडर, धना जिरा पावडर हा मी लगेच केलेला आहे। नंतर एव्हरेस्ट मसाला घालून घेऊया, 1 ते 2 चम्मच टाकत आहे एव्हरेस्ट मसाला। लसूण अद्रकचा पेस्ट घालून घेत आहे आणि हा पुदिना आहे। सांबार पुदिनाला तुम्ही कट करून पण टाकू शकता, बट मी इथे असंच टाकलेलं आहे फ्रेश पानं। तर याला ना आपण आता छान फिरवून घेत आहे, हातानेच फिरवून घेत आहे, जेणेकरून छान ते मिक्स होणार। इथे आपलं हे मिक्स करून झालेलं आहे। नंतर मी सोया चंक्स भिजवून घातले होते, तर त्याला ना छान सोक करून घेणार आहे। तर याच्या आधीच मी 5 ते 6 वेळेस याला छान धुवून घेतले, नंतर भिजवून ठेवले। तर याच्यानंतर आता ना याला सोक करून घेत आहे, जेणेकरून ते पाणी जे असेल ते निघून जाणार आणि छान ते मॅरिनेट होणार। तर सोक करून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे। तर ते सोक केलेले आपण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे, जो आपण मॅरिनेशनचा मसाला केला होता त्याच्यात सोया चंक्स घातलेले आहे। नंतर इथे कुकर ठेवला, कुकरमध्ये ऑइल टाकलं 5 ते 6 चम्मच, तमालपत्र, स्टार फूल, मिरे, लवंग, मोठी इलायची घालून घेतली आणि नंतर कांद्याला छान ब्राऊन कलर येतवरी फिरवून घेतलेला आहे। नंतर लसूण आणि अद्रक याचा पेस्ट घालून घेऊया, त्याला पण छान फिरवून घ्यायचं आहे जोपर्यंत स्मेल येत नाही तोपर्यंत। नंतर काश्मीरी लाल मिर्च टाकून घेतलेली आहे। नंतर नॉर्मल जो यूजवाला मी तिखट असतो तो हळद टाकलेली आहे, धनिया पावडर, धना जिरा मी घरी केलेला आहे हा पावडर, खूप जास्त स्मेल येतो आणि टेस्टी खूप जास्त लागते ह्याच्यामुळे। आणि नंतर टोमॅटो घालून घेऊया, याला पण छान फिरवून घ्यायचं आहे। जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यात तांदूळ आणि सोया चंक्स टाकायचे नाही। तर इथे मी एव्हरेस्ट मसाला टाकून घेत आहे, 2 ते 3 चम्मच। तुमच्याकडे शाही बिर्याणी मसाला असेल तरी चालेल। आणि सर्वात लास्टला मीठ घालून घेत आहे, जेणेकरून टोमॅटो वगैरे छान स्मॅश होणार। नंतर मी 2 अख्ख्या मिरच्या घालत आहे, सांबार घालून घेतलेला आहे आणि इथे छान ना तेल सुटलेलं आहे। तर आपण त्याच्यामध्ये सोया चंक्स ॲड करून घेऊया, त्याला पण छान फिरवून घ्यायचं आहे। आणि नंतर जोपर्यंत सोया चंक्स वगैरे टाकले ना, तर त्याला जोपर्यंत तेल येत नाही तोपर्यंत आपण कमी गॅसवरती 5 मिनिटे ठेवायचं आहे। बघा इथे किती छान तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसाला हा रेडी झालेला आहे। तर इथे मी बिर्याणी राईस घेतलेला आहे, ते राईस मी याच्यामध्ये टाकून घेत आहे। छान मी धुवून घेतले त्याला। तर याला आपण फिरवून घेऊया आता, जेणेकरून सगळा मसाला हा तांदूळला लागले। आणि याच्यामध्ये मी 1 ते 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। याच्यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही, जेणेकरून भात हा
बिर्याणी ही खूप जास्त मोकळी आणि छान होणार। तर याच्यामध्ये आपण परत ना सांबार ॲड करून घेत आहे शेवटला। तर आपण इथे छान 3 शिट्ट्या काढून घेऊया। मोठ्या गॅसवरती 3 शिट्ट्या काढून घ्यायचा आहे। तर आपला बिर्याणी ही रेडी झालेली आहे। बघा किती छान दिसते। परत याच्यावरतून आपण सांबार घालून घेऊया आणि स्मेल एवढा भारी येतो ना फ्रेंड्स, खूप जास्त। आणि मी सांगते तुम्हाला, खायला एवढी जास्त टेस्टी झाली होती ना। मी फर्स्ट टाइमच केली होती। सोया चंक्स वगैरे असं काही मी कधी खाल्ली नाही आणि आमच्या घरी कधी खात पण नाही, पण असं भरपूर जण म्हणतात की खूप जास्त टेस्टी होते, म्हणून म्हटलं एखाद्या वेळेस करून बघा। तर एवढी भारी झाली ना, तर ही मटन किंवा चिकन बिर्याणीला पण मागे टाकील अशी ही बिर्याणी झाली आणि मी ते सर्विंगसाठी घेतलेला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। एवढी जबरदस्त होणार, खूप जास्त मला कधीही आवडत नाही, तर मग मला खूप आवडली। चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते। आय होप तुम्हाला हा रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल, आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ येत राहील। बाय बाय, टेक केअर।